मेघदूत बंगल्यावरील गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई भावुक झाले। शंभूराज देसाई आणि त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं। आजोबांच्या आठवणीनं शंभूराज देसाई भावुक झाले। दृश्य आपण पाहू शकतो। मेघदूत या शासकीय निवासस्थानी ज्यावेळी गृहप्रवेश झाला त्यावेळी शंभूराज देसाई हे भावुक झाले। त्यांच्या मातोश्रींना सुद्धा अश्रू अनावर झाले। हे नवीन सरकार 2024ला स्थापन झालं तेव्हा मी एक विनंती माननीय शिंदे साहेबांना आणि माननीय फडणवीस साहेबांना केली की आपण मला बंगला निवासस्थान देताना जर मला मेघदूत बंगला दिला तर मला खूप बरं होईल। त्याचं कारण या बंगल्यातला माझा जन्म आहे आणि माझ्या खूप लहानपणच्या आठवणी या बंगल्याशी जोडलेल्या आहेत। मला आवर्जून सांगायचं आहे की पुन्हा मला आदरणीय फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना दुसऱ्या वेळी सांगावं देखील लागलं नाही। आदरणीय फडणवीस साहेबांनी हे लक्षात ठेवलं आणि जेव्हा माननीय सर्व मंत्री महोदयांना बंगल्यांचं ॲलोकेशन झालं तेव्हा माझ्या नावासमोर मेघदूत बंगला मला अलॉट झालेलं जेव्हा मी पाहिलं टीव्हीवर तेव्हा अत्यंत आनंद मला झाला। पहिली गोष्ट शंभूराजचा जन्म ह्या बंगल्यातला आहे। मला त्याला कलेक्टर करायचा होता पण तो होऊ शकला नाही। आज कलेक्टरपेक्षा मोठा झालाय। मेघदूत बंगल्यात त्याला मला यायचंच होतं। मी त्याला म्हटलं दादा पावनगड मिळालाय पण आपल्या तुमची इच्छा आहे मी करतो तुम्हाला तिथे नेतो। एवढंच आहे का हे सगळं वैभव बघायला आपला मुलगा इतका कर्तृत्वाने बघायला त्याचे वडील बिछाण्यावर असते तरी मला समाधान झालं असं। आता हे हो नाही हे रिनोव्हेशनच वेगळं आहे कारण आमच्या वेळा असा नव्हता। ब्रिटिशांचा बंगला होता।